विठ्ठल विठ्ठल परमार्थ साधावा परमार्थ साधावा बोलती या गोष्टी पुरी नये हातवटी काही त्याची शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निंदा दोष स्तुती मान अपमान वमना समान लेखाधी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ मानावा अढळ परमार्थी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था निर्मळा म्हणे हाची परमार्थ संतांचा सांगात दिननिशी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपा दाने गतेचा विस्तार कृपा दाने गतेचा विस्तार कृपा दाने गतेचा विस्तार कृपा दाने गतेचा विस्तार माझी सद्गुरु दास तुका माझी सद्गुरु दास तुका माझी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल परमार्थ साधावा बोलती या गोष्टी पुरी नये हातवटी काही त्याची शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या सर्वांच्या समोर वाचलेला अभंग हा संतश्रेष्ठ निर्मळा आई साहेबांचा आणि परमार्थ म्हणजे काय हे सांगणार आहे विठ्ठल अभंग निर्मळा आई साहेबांचा इकडे लक्ष द्या आणि अभंग अपरिचित जरी असला तरी गोड लागायला सुरुवात होणार आहे अपरिचित आहे शब्द नव्हे मात्र सांगू जेव्हा कीर्तन संपेल तेव्हा लक्षात येईल की या बाईनं काय सांगून ठेवलंय अभंग गोड आहे रसाळ आहे सुंदर आहे आपण हळूहळू पाहत जाऊ अगोदर आपल्या सगळ्यांना वंदन करतो नमस्कार करतो सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वंदन करतो श्रोते सज्जनांना वंदन करतो वंदनीय आईसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या 27 वर्षांपासून हा सोहळा संपन्न होतोय आणि त्या सोहळ्याचं 27 पूर्ण आता 28वावं सुरू आहे तुम्ही अजिबात चिंताच करू नका तुम्ही काय अडचण नाही हा विठ्ठल 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 27 पूर्ण आणि 28व्याला सुरुवात मी बोलू आपल्याला 27 नक्षत्र असतात आणि 28वा चंद्र असतो विठ्ठल विठ्ठल आणखीन वेगळं बोलू का जरा आणखीन वेगळं बोलतो 27 नक्षत्र आहे आणि 28वी मुलगी जी आहे ना ती पार्वती आहे विठ्ठल असं एकूण 28वावं हे वर्ष आहे आणि आपला देव पण किती युग उभा आहे युगे 28 वेटेवरी आणि मला असं वाटतं की या निमित्तानं आईसाहेबांना वंदन करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी हा निर्मळ आईसाहेबांचा अभंग खूप जाणीवपूर्वक निवडलाय सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना वंदन करतो ज्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली लीडरशिप खाली ज्यांच्या पदराखाली हे सगळेचे सगळे विधान आहे ना अगोदरचे हे सगळेचे सगळे पुरुषी आहे मात्र पदराखाली असण्याला एक वेगळं प्रेम आहे
ज्यांच्या प्रेमाखाली, ज्यांच्या पदराखाली हा उत्सव आणि हे संस्थान गेली अनेक वर्ष, 28 वर्ष काम करत आहे. अशा वंदनीय आईसाहेबांच्याही पवित्र चरणी मी वंदन करतो, अभिवादन करतो. त्यांचीही सेवा करण्याची संधी या निमित्तानं मला मिळालेली आहे. आपल्या सगळ्या ज्येष्ठ वारकऱ्यांना वंदन करतो, सर्वांच्या पायावर डोकं ठेवतो. भाऊ, बाबा, या सत्पुरुषांनी आपला परमार्थ घडवला, उभा केला. आणि त्या परमार्थामध्ये ज्या घराण्यांनी पिढ्यानपिढ्या काम केलं, 4-4 पिढ्या काम करणारी ही सगळी मंडळी, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना अभिवादन करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय विभीषण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय फुंदे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय अंगज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आईसाहेबांचं एक कमाल आहे. काय कमाल आहे? एक गोष्ट अशी आहे की इथं भगवानगडाची आलेली परंपरा पण आहे, आणि दुसरी गोष्ट त्या परंपरेसाठी लागणारे निष्ठावंत कार्यकर्ते पण आहेत. विठ्ठल आणि ती सोय बाबांच्या प्रेरणेनं भीमसिंग महाराजांनीच करून ठेवली. तुम्ही इथं आला, गडानं पाठवलं तुम्हाला, गडानं ज्यांना पाठवलं असे सांगळे महाराज इथं आहेत. आपण सगळीच मंडळी, मी सांगू तुम्हाला बोलू, मी फक्त दोघांचीच नावं घेतली. विचार करा, आपल्या सगळ्यांनाही कुणी पाठवलंय? बाबांनाच पाठवलंय. ज्याला कुणाला मिजाज वाटत असेल की मी आलो, काय स्वामी, ज्याला कुणाला वाटत असेल मी आलो ना, तर समजावं ती मिजाज आहे. आपण इथं जे काही आलो ना, ते संतांच्या प्रेरणेनं आशीर्वादानं आलो, त्यांनी पाठवलं म्हणून आलो. आणि पुढचं बोलू, 2 तास ते जे बोलून घेतील ना ते बोलू. विठ्ठल आपल्या सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना. अभंग गोड आहे, रसाळ आहे, सुंदर आहे अभंग. आपण सगळी मंडळी इथं आलो. कुठून आलो? घरून आलो. कुठून आलो? बोला ना. आपण कुठून आलो? तुम्ही काय करत चाला, थोड्या थोड्या माना हलवत चाला, म्हणजे मला कळत जाईल की पाणी बरोबर वाफ्यात जात आहे. तुम्ही थोडंस मला सांभाळून घ्या, थोडं अंतर आहे. आपण कुठून आलो? आपण घरून आलो. बरं, मुद्दा असा आहे की कीर्तन संपल्यावर आपल्याला कुठं जायचंय? माझ्या सकट आपल्याला, फक्त आईसाहेब तुम्ही नाही, आपण सगळेचे सगळे आलो घरून, आणि आपल्याला जायचंय कुठं? बरं, मुद्दा असा आहे, आपण इथं धर्ममंडपात कशासाठी आलो? कशासाठी आलो? परमार्थ करण्यासाठी आलो. कशासाठी आलो? परमार्थ. कुठून आलो? प्रपंचातून आलो. कुठून आलो? प्रपंचातून आलो. इथं येऊन काय करायचं आहे? परमार्थ करायचा आहे. गोष्ट अशी आहे, आपण जिथून कुठून आलो आणि जे काही करण्यासाठी आलोय ना, आपण काय केलं पाहिजे तेही समजून घेतलं पाहिजे, हेही समजून घेतलं पाहिजे. लोक गोष्ट अशी करतात, येतात तिकडून आणि इथं येऊन पण प्रपंचच करतात. विठ्ठल आपण जिथं कुठं आलोय, मी बोलू आपल्याला, ऐका. गोष्ट काय माहितीये? एक झेन साधू भजन करा. विठ्ठल ते 10-12 वर्ष गुरुजवळ राहिलं. किती वर्ष? 10-12 वर्ष गुरुजवळ राहिलं. आणि गुरुजवळ राहिल्यानंतर एकही दिवस गुरु बोलला नाही, एकही दिवस नाही. आणि एक दिवस ते असं पाणी पीत बसलं होतं, असं पाणी पीत होतं. आणि पाणी पीत असताना असं ते कोपऱ्यामध्ये पाहत होता. आईसाहेब पाणी पिता पिता कुठं पाहत होतं? कोपऱ्यामध्ये असं पाहत होतं. तंद्रीत नाही का, आपण चहा पिता पिता तंद्रीत असतो, तसं ते तंद्रीत होतं. असं पाणी पित होतं आणि काहीतरी विचार करत होता. त्याचा असा तंद्रीत विचार चालला. आणि गुरुजी तिथं आले. आणि आल्याबरोबर गुरुजी हे ओरडले त्याला. आणि एकच वाक्य बोलले. काय म्हणाले? जे करतोय ते कर. सांगू, गोष्ट संपली. काय परिणाम झाला? काही नाही परिणाम झाला. तो 12 वर्षामध्ये गुरुजी एकच वाक्य बोलले. काय म्हणाले? जे करतोय, काय काय ऐकताय ना तुम्ही? जे करतोय ते कर. एवढ्या एका वाक्यानं त्याला बोध प्राप्त झाला आणि तो मोठा झेन साधू झाला. तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे? यात नवल असं आहे की तत्वज्ञानाच्या अनेक अभ्यासकांनी याच्यावर वेगवेगळी भाष्यच लिहिली. आणि भाष्य लिहिताना ते म्हणाले, माणसं फसतात का? याचं कारण असं आहे की जे करत असतात ना ते करत नसतात म्हणून फसतात. उदाहरणार्थ पोरग 10वीला जातं, शाळेत बसतं, मात्र शाळा करत नाही. पोरग कुठं जातं? शाळेत जातं पोरग, मात्र शाळेत जाऊन शाळा करत नाही म्हणून फसतं. आणखीन पुढं बोलू. लोक कीर्तनाला येऊन बसतात, मात्र कीर्तन ऐकत नाही म्हणून फसतात. पुढं बोलू आणखीन मी.
आपण उभे राहतो, आपण गातो, आपण बोलतो, आपण जे करत असतो ते आपण करत नाही म्हणून नुकसान होतं. अनेक पोरं इथून पिशवी घेऊन निघतात, कुठं चलो आळंदी, शिकायला जातात, मोठं गाणं शिकायला जातात, वाजवणं शिकायला जातात. गोष्ट अशी असते, इथून शिकायला जातात पण सांगू जे करायला गेले ना ते करत नाही म्हणून नुकसान होतं. माझं संपलं म्हणा. आपण आत्ता जे काही आहोत ते कशाचं फळ आहे माहिती आहे? आपण जे ठरवलं होतं किंवा जे करत होतो ते जर आपण केलं असतं तर आपण आत्ता गरीब राहिलो नसतो. विठ्ठल आपल्याच वर्गात शिकणारं एक पोरग, अरे हे एको खूप झाला रे सोमा, कसं रे, हा कसं करायचं, हा विठ्ठल जे करतोय ते काय केलं पाहिजे? ऐकताय ना तुम्ही? जे करतोय ते केलं पाहिजे. एखादं पोरग, वडील सांगत असतात त्याला, अरे आता 1.5 महिन्यावर परीक्षा आहे, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. ते पोरग अभ्यास करत नाही. मात्र दुसरं एक पोरग असतं त्याच्याच वर्गातलं, ते अभ्यास करतं बिभीषण महाराज. पुढे काय होतं माहितीये? त्या पोराची यांची 20-25 वर्षांना भेट होती. आईसाहेब, गोष्ट अशी असते, अभ्यास करणारं पोरग कलेक्टर झालेलं असतं आणि ज्यांना अभ्यास केलेला नसतो त्या सत्पुरुषाचं एसटी स्टँडवर पवित्र असं पंक्चरचं दुकान असतं. त्याचं पंक्चरचं दुकान का असतं माहितीये? त्यानं जे करायला पाहिजे ना ते केलेलं नसतं. साधी गोष्ट आहे. मोठं व्हायचं असेल ना तर आपण जे करतोय ना ते केलं पाहिजे. आपण जर व्यवस्थित साऊंड सिस्टीमवाले असू ना तर आपण 100% साऊंड सिस्टीमवाला असलं पाहिजे. आपण जर वादक असू ना तर आपण 100% वादक असलं पाहिजे. ताई, आई साहेब, आपण जर आई असलो ना तर आपण 100% आई असलं पाहिजे. पार्ट टाइम आई चालत नाही. आपण चोपदार असू ना तर 100% आपण चोपदार असलं पाहिजे. आपण वारकरी असलं तर आपण काय असलं पाहिजे? 100% वारकरी असलं पाहिजे. आपण जर घरामध्ये गृहिणी असलं तर आपण काय असलं पाहिजे? 100% गृहिणी असलं पाहिजे. मोठं व्हायचं असेल आणि मोक्ष मिळायचा असेल तर जे करतोय ना ते व्यवस्थित केलं पाहिजे. विठ्ठल आपल्या सगळ्यांना सरसकट, आपल्या सगळ्यांना, तुमच्या माझ्या सकट, आपल्याला 2 गोष्टींची हाव आहे. एक पहिली मानाची आणि दुसरी पैशाची. मला तरी आहे भाऊ, आपण काय खोटं बोलणार माणूस नाही. योग्य पद्धतीनं आदर झाला नाही ना तर मी आत्ता जरी काही म्हणत नसलो तरी मी परत फिरकत नाही. ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. ज्ञानी माणूस जो आहे ना, काय असतं तुमच्या माझ्या सकट, आपल्या मूलभूत प्रेरणा काय? ऐका, एक काय हवं असतं आपल्याला? आपल्याला पैसे पाहिजे आणि आपल्याला मान पाहिजे. आपण साधी लोक आहे. मी सांगू तुम्हाला, आपण सगळी मंडळी इथं बसलेलो आहे. आईसाहेब, थोडंसं पैशाला अलीकडं पलीकडं होऊ द्या किंवा सप्त्याच्या नियोजनामध्ये गडबडीमध्ये एखाद्या माणसाला थोडासा मान द्यायचा राहू द्या, पुढच्या वर्षी तो फिरकणार नाही आपल्याकडं. सामान्य दर्जाची लोक जी आहेत ना ती फक्त आणि फक्त मानात अडकलेली आहे आणि धनात अडकलेली आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. क्या बात आहे. विठ्ठला विठ्ठला आपण अडकलोय त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? आपल्याला काय पाहिजे? अन्न पाहिजे, आपल्याला मान पाहिजे, आपल्याला धन पाहिजे. आपल्या प्रेरणा त्याच आहे. माझा पुढचा मुद्दा बोलू. आपल्याला हवंय त्या मिळवणं वाईट आहे का? अजिबात नाही. लक्षात येतं ना मला काय म्हणायचंय? संतांनी पैसे मिळवायला विरोध केला नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसे मिळवायला काही संतांनी विरोध नाही केला. मी बोलू पुढं. अन्न मिळवायला विरोध नाही केला. मान मिळवायला सुद्धा विरोध नाही केला. संत म्हणाले मान मिळवला पाहिजे नाही, मान कमावला पाहिजे. कसा कमावला पाहिजे? ते म्हणाले नसावे ओशाळ मग मानी ती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. गोष्ट काय? आपल्याला धन हवंय, आपल्याला मान हवाय, पण परिस्थिती काय आहे? सगळ्या ठिकाणी आपल्याला पैसेही मिळत नाही आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला मानही मिळत नाही. याची 2 कारण आहे. एक पहिलं कारण म्हणजे प्रारब्ध आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपलं वर्तन आहे. विठ्ठला आणि आपलं वर्तन जे घडतं ते भूतकाळातल्या आपल्या कृतींमुळं घडतं. कशामुळं घडतं? भूतकाळाच्या. म्हणजे आता एखाद्याला आल्याबरोबर लोक आला तो की लोक तडा उठून उभं राहतात. का उठून उभं राहतात माहितीये? काही नाही, भूतकाळामध्ये त्यानं त्याग केलेला असतो म्हणून उठून उभे राहतात.
का उठून उभं राहतात? काही नाही, भूतकाळामध्ये त्यानं प्रचंड ज्ञान साधना केलेली असते, ज्ञान मिळवलेलं असतं म्हणून आदर मिळत असतो. अगोदर खूप सोसलेलं असतं तेव्हा देव पण वाट्याला येत असतं. लोकांना फक्त गाद्या दिसतात, मात्र लोकांना कष्ट दिसत नाही. लोकांना फक्त 2 तासाचं कीर्तन दिसतं, मात्र 8 तासाचा प्रवास लोकांना दिसत नाही. लोकांना फक्त नेमकं तेवढं दिसत असतं. लोक मान देतात, लोक धन देतात. याचं एकमेव कारण काय? एक पहिलं कारण प्रारब्ध आहे आणि दुसरं कारण आपण करत असणारे प्रयत्न हे आहेत. मी बोलू आपल्याला, काही लोकांना प्रारब्धानं संधी मिळते, मात्र दुर्दैव काय माहितीये, दैव देतं आणि कर्म नेतं. विठ्ठला आता आपण जे काही आहोत ना, ते आपल्या निवडलं जे आपण त्याचं फळ आहे. मला खूप गांभीर्यानं बोलायचंय बरं का, याचा मी विचार करून आलोय व्यवस्थित, आणि व्यवस्थित आपल्या सगळ्यांच्या समोर मला मांडायचंय. आता आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचं फळ आहे. 2 गोष्टी समोर होत्या आणि 2 गोष्टी समोर असताना काय निवडावं आणि काय निवडलं ते आपलं आयुष्य झालं. शहाणा माणूस जो असतो ना, तो शहाणा माणूस कसा ओळखायचा माहितीये? शहाणा माणूस ओळखायचा जर असेल तर एक गोष्ट फायद्याची आहे आणि एक गोष्ट तोट्याची. कोणती निवडली पाहिजे शहाण्या माणसानं? अरुणराव, कोणती निवडली पाहिजे? एक गोष्ट फायद्याची आणि एक गोष्ट तोट्याची. कोणती निवडली पाहिजे? फायद्याची निवडली पाहिजे. बरं, मुद्दा 2 आहे. समजा दोन्ही गोष्टी फायद्याच्या असतील, एक जास्त फायद्याची आणि एक कमी फायद्याची, काय निवडलं पाहिजे? जास्त फायद्याचं निवडलं पाहिजे. आणि समजा 2 गोष्टी समोर आहे, त्याच्यामधलं एक निवडायचंच आहे, एक कमी तोट्याची आणि एक जास्त तोट्याची, काय निवडू? काय निवडू? कमी तोट्याची. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर 2 गोष्टी आहे, दोन्हीपैकी एक गोष्ट फायद्याची असेल आणि तोट्याची असेल तर फायद्याची निवडणं याला शहाणपणा म्हणतात. दोन्ही गोष्टी जर तोट्याची आहे तर कमी तोट्याचं निवडणं याला शहाणपणा म्हणतात. आणि दोन्ही गोष्टी फायद्याच्या असतील तर जास्त फायद्याचं निवडणं याला शहाणपणा म्हणतात. आयुष्यामध्ये अशा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा 2 गोष्टी समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. आणि गोष्ट अशी आहे की त्यातलं आपण जे काही निवडलं असेल ना, ते आपलं भविष्य झालंय. आपण जे काही निवडलं, 2 गोष्टी समोर होत्या, मात्र आपण तेव्हा जे काही निवडलं ना, त्याच्यावर आपल्या आयुष्याची उंची ठरली. आपण पूर्वी कधीतरी ज्या लायकीचा निर्णय घेतलेला असतो त्या लायकीचं आत्ता आपलं आयुष्य असतं. विठ्ठल आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं प्रपंच आणि परमार्थ असे 2 समोर येऊन उभे राहतील, तेव्हा तेव्हा काय निवडलं पाहिजे? बोला ना. प्रपंच एका बाजूला आहे आणि परमार्थ एका बाजूला आहे. काय निवडलं पाहिजे शहाण्या माणसाने? काय निवडलं पाहिजे? परमार्थ निवडला पाहिजे. मात्र एक सांगू तुम्हाला, असं आपण म्हणत असलो तरी सुद्धा शहाणा तो धनी, आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो कुठं? घेतो येथे. जो शहाणा आहे ना तो घेतो, स्वीकारतो. आणि बोलू मी आपल्याला, असं शहाणपण ज्यांच्या ज्यांच्या नशीब येतं त्यांच्या त्यांच्या आयुष्याचं कल्याण होतं. आणि शहाणपणा परमार्थ निराळा नाही. शहाणपणा आणि परमार्थ निराळा नाही. अशा 2 गोष्टी समोर येत राहतात. आपण एक निवडत राहतो, निवडत राहतो, निवडत राहतो, निवडत राहतो. आणि एका विशिष्ट टप्प्याला सगळं जग एका बाजूला असतं आणि विठोबा एका बाजूला असतो. शहाणा माणूस तेव्हा जग सोडतो आणि विठोबाला निवडतो. शहाणं म्हणजे काय? काही नाही. शहाणपणाला आपण सुरुवात केली की शेवटी आपण कुणाला निवडलं पाहिजे? तर आपण विठोबाला निवडलं पाहिजे, आपण संतांना निवडलं पाहिजे, आपण वारीला निवडलं पाहिजे. आणि ज्या क्षणाला आपण संतांना, वारीला, देवाला निवडतो, समजावं त्या क्षणाला आपल्या परमार्थाला सुरुवात झाली. विठ्ठला
वगळता, संत आणि देव वगळता आपण जर काही निवडत असू तर समजावं तोपर्यंत आपण अज्ञानी आहोत. मात्र जोपर्यंत आपण देवाला निवडतो, विठोबाला निवडतो, संतांना निवडतो, समजावं आपला शहाणपणाचा प्रवास सुरू झाला. मात्र यातली एक मजा काय माहितीये, हा सगळा प्रवास करत असताना अनेक भाषणं करणारी, प्रवचनं करणारी, कीर्तन करणारी बहादर भेटतात. ती उत्कटपणे बोलत असतात, मात्र त्यांना खरा परमार्थ काय याचं वर्म माहीत नसतं. हे निर्मळा आई साहेबांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, 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 परमार्थ भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. शिवाय इतर लोक बोलताना परमार्थ सांगतील, मात्र परमार्थाचं वर्म त्यांना ठाऊक असेल का याचं उत्तर नाही असं आहे. संत थोडं बोलतील, मात्र सांगताना वर्म सांगतील. इतर लोकांनी खूप मोठे मोठे टेंट लावू द्या, मोठ्या मोठ्या सिस्टीम्स लावू द्या, मोठा इव्हेंट करू द्या, मात्र तुकाराम महाराजांना जे सांगता आलं ते त्यांना सांगता येईल का? ऐकताय ना तुम्ही, मला काय म्हणायचं ते समजून घ्या. आपण कुणाच्या मांडीवर बसलो हे कळालं पाहिजे आपल्याला. इतर ठिकाणी का जायचं नाही याचं कारण असं आहे, इतर ठिकाणी विचार केला तर इतर ठिकाणी भपकेबाजपणा दिसेल, मात्र वर्म इथं आहे. विठ्ठल परमार्थ साधावा असं बोलतील, पण खरा परमार्थ काय हे सांगू शकणार नाही. आणि नेमकी गोष्ट अशी आहे की पंढरपुरामध्ये असाच एक जण परमार्थिक तुमच्या माझ्यासारखा हा गेला, आणि गेल्यानंतर त्यानं एका पंडिताला विचारलं परमार्थ म्हणजे काय. असं विचारल्याबरोबर त्यानं भलं 1.5 तासाचं कठीण प्रवचन दिलं. ते कंटाळलं ना, ते बाहेर पडलं, खूप फिरलं, 1, 2, 3, 4 दिवस राहिलं, 4 महिने राहिलं, तरी सुद्धा त्याला खरा परमार्थ म्हणजे काय हे कळायचा मार्ग नाही. एक दिवस पंढरपूरला घाटावर एक बाई होती, आणि गोष्ट अशी होती की त्या बाईशी त्या माणसानं, साधकानं सहज चर्चा करायला सुरुवात केली. विचारलं काय, कुठून आला? काही नाही, महासांगवीहून आलो. बरं, कशाला आला? काही नाही, परमार्थ म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. बरं, का समजून घ्यायचंय? आजवर ऐकत आलो की परमार्थात आल्याशिवाय कल्याण नाही. बरं, मग परमार्थ काय हे समजून घ्यायचंय, आलो. मात्र गेली 4-5 महिने इथं आहे आणि काहीच कळायला मार्ग नाही. 4-5 महिन्यांचं सोडून द्या, 40-40 वर्ष असणाऱ्यांना कळायला मार्ग नाही. विठ्ठल गोष्ट अशी आहे की ती बाई, त्या बाईनं त्या साधकाला बसवलं घाटावर,
आणि घाटावर बसवल्यानंतर त्या बाईनं त्या साधकाला परमार्थ म्हणजे काय सांगायला सुरुवात केली. आणि त्यातले पहिले महत्वाचे 5 मुद्दे जे आहेत ना ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितले. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, 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 शुद्ध भक्ती भाव नामाचे शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. मुख्य कारण परमार्थी, हेची मुख्य कारण परमार्थी, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. हेची मुख्य कारण परमार्थी, हेची मुख्य कारण परमार्थी, शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन, शुद्ध भक्ती भाव नामाचे शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन ह्याची मुख्य कारण परमार्थ. आईसाहेब ती बाई घाटावर आहे आणि थोडासा परमार्थाचा अनुभव असणारा तुमच्या माझ्यासारखा शोधात निघाला कोणीतरी आहे ना, त्याला ती बाई परमार्थ म्हणजे काय सांगायला सुरुवात करते. आपण पटपट पटपट मला उत्तर द्या, मला पुढे जायचंय बरं का. मला खरं सांगा, मी पण आपल्या काळाचाच आहे. बाईची अक्कल कुठपर्यंत असते? असं काय करता? खरं बोललं पाहिजे ना. बाईची अक्कल कुठपर्यंत? चुलीपर्यंत. आणखीन सोपं बोलू, आपण नाही का म्हणत घरोघरी पायातला जोडा कुठं पाहिजे? आपल्याला लाज नाही वाटत? मी बोलू आपल्याला 2025 मध्ये 26 मध्ये आता आपण आहोत आणि आजही घरोघरी आपण ऐकतो बाईची अक्कल चुलीपर्यंत पाहिजे. आजही आपण घरोघरी दारोदारी ऐकतो, काही बहादर तर कीर्तनात सांगतात काय, बाई म्हणजे पायातलं वाहन आहे ते पायात पाहिजे. मात्र आजपासून 750 वर्षांपूर्वी एक बाई पंढरपुरामध्ये बांगड्या वर करून परमार्थ म्हणजे काय सांगत होती. सांगू तुम्हाला, त्या बाईचं नाव म्हणजे निर्मळा आई साहेब आणि त्यांचा हा अभंग आहे. ही निर्मळा आई साहेब म्हणजे कोण? काही नाही, चोखोबाराय महाराजांची बहीण म्हणजे निर्मळा आई साहेब. आपण सगळी मंडळी थोडं गांभीर्यानं समजून घ्या. एक काय सांगू, आजही आपण सगळी मंडळी बसलोय, माझ्या सकट आपण मंडळी. खरं सांगा, बाईचं ऐकून घेण्याची सहनशक्ती आहे का हो समाजात? आजही नाही आहे, आजही नाही. मी सांगू शिवाजीराव स्वामी, तुम्ही काम करत असाल, चांगली गोष्ट, टीम मोठी आहे. मात्र गडबडीमध्ये कुणाच्या तरी पोटात दुखत असेलच, ते म्हणत असतीलच बाईच्या हाताखाली काम करतो का? पुरुषाच्या हाताखाली 100 बायांनी काम केलं ना तर मग काय अडचण नाही. मात्र एका माऊलीच्या हाताखाली जर तिची ऑर्डर ऐकली ना तर काही लोकांचा आहे ना कुळालाच बट्टा लागतो. वाईट आहे परिस्थिती. आजचं सांगतो मी तुम्हाला, हे आजचं सांगतो. आणि मी हे हसण्यासाठी म्हणून सांगत नाही. तत्कालीन व्यवस्थेमध्ये महार समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आलेली आणि त्यातही बाई असणारी निर्मळा आई, ती पंढरपूरच्या घाटावर उभं राहून परमार्थ म्हणजे काय सांगते, हा किती शूरपणा आहे. आजचा अभंग जो आहे ना, हा आजचा अभंग ल्याच्या पेच्या लोकांसाठी नाहीच आहे. आजचा अभंग जो आहे ना, हा परमार्थातल्या शूर लोकांसाठी आहे. आणि त्यातलं वर्म खरं काय माहितीये? काही नाही, पहिल्यांदा जातीचं, लिंगाचं, भाषेचं डोक्यात असणारं शेण काढून टाकणं, इथून परमार्थाची सुरुवात आहे. किती सोपं आहे, इतकं सोपं आहे. अनेक लोक मोठी मोठी भाषणं देतील माझ्या बंधू आणि भगिनींनो,
आज 26 जानेवारी आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे, तो एक राहिला पाहिजे असे सकाळी झेंडे फडकावता फडकावता अनेक जण म्हणतील. मात्र खाली उतरल्यानंतर ग्रामसभा जेव्हा होते तेव्हा त्या सरपंच असणाऱ्या बाईचं काय होतं. मला खूप गांभीर्यानं बोलायचं आहे. 2026ला आत्ताची परिस्थिती जर अशी असेल, आजपासून 800 वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायामध्ये अशी एक संत महिला झाली की तिनं इथल्या पंडितांना, तिनं इथल्या धर्मवेत्यांना मोठे मोठे रेशम काठी धोत्रा असणारे, येवल्याचे फेटे नेसणारे, लिननचे कपडे घालणारे, मोठ्या मोठ्या गाडीमधून येणारे जे बहादर आहे ना, अशा सगळ्यांना खणखावून सांगितलं की परमार्थ म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय हे सांगत असताना तिनं सांगितलं, इतर सगळे भपकेबाजपणा सोडून द्या. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही खरे परमार्थिक आहात तर पहिली गोष्ट पाहिजे तुमच्याकडे काय पाहिजे. एक पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव. काय पाहिजे. परमार्थिक व्हायचं की नाही आपल्याला. आपण इथं कशाला ओसामा बिन लादेन व्हायला आलोय का वारकरी व्हायला आलोय. असं काय करता पाहता, पटकन बोला की कशाला आलोय. आपण कशाला आलोय. वारकरी व्हायला. आपण कोण आहोत. आपण परमार्थिक आहोत की नाही. मग आता उठून उभं केलं आणि एखाद्याला म्हटलं सांग रे परमार्थ म्हणजे काय, काय सांगता येईल आपल्याला. नाही सांगता येणार. निर्मळाई साहेबांनी इतकं नेमकं सांगितलं. ते म्हणाले जर तुम्हाला खरं परमार्थिक व्हायचं असेल तर पहिली गोष्ट जर तुमच्याकडं काय पाहिजे तर पहिली गोष्ट तुमच्याकडं शुद्ध भाव पाहिजे. काय पाहिजे. शुद्ध भाव पाहिजे. देव जात नाही पाहत मायबाप, देव लिंग पाहत नाही, देव कुठं जन्माला आला हे पाहत नाही, देव ज्ञान नाही पाहत, देव सौंदर्य नाही पाहत. देव काय पाहतो माहितीये. देव फक्त भाव पाहतो. आपला वर्मत एक आहे दृढ धरावा भाव, पाहिजे. हे परमार्थाचं वर्म आहे. आणि हे कोण सांगत होतं. ऐकताय ना तुम्ही. कोण सांगत होतं. ज्या बाईला शिवलं तरी विटाळ समजत होती लोक, ती बाई सांगते. आणि सांगू तुम्हाला किती सांगते. सामान्य अधिकार नाही यांना. चोखोबारायांची पत्नी गरोदर होती आणि गरोदर असताना तिनं चोखोबारायांना सांगितलं. काय सांगितलं. काही नाही जा आणि ननंदबाईंना बोलवून घेऊन या. चोखोबाराय गेले, आलेच नाही. रात्री काय झालं. रात्री पोटात वेदना व्हायला सुरुवात झाल्या आणि सुरुवात झाल्यानंतर काय करावं एकटी बाई घरात प्रश्न पडला आणि तेवढ्या दारावर थाप मारली गेली. वहिनी उघडा दार हाका मारी, हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. आज खोबाची बहीण झाला शारंगार, झाला शारंगार, खोबाची
आपण हे कीर्तनात आणि कीर्तनकारांनी रंगवून रंगवून सांगितलं. पण मी बोलू आपल्याला, आली ननंदबाई आणि चोखोबारायांच्या बायकोचं बाळंतपणही केलं आणि निघून गेली. चोखोबाराय तोवर आले, विचारलं, अगं माझ्या लक्षातच राहिलं नाही, ध्यानात राहिलं नाही, तिला जमणार नाही यायला. चोखोबाराय कुणाकडे गेले होते? आपल्या बहिणीकडे गेले होते आणि त्या बहिणीचं नाव निर्मळाई साहेब होतं. पुढचं बोलू मी आपल्याला. गोष्ट अशी आहे की देवानं कुणाचं रूप घेतलं तर निर्मळाई साहेबांचं रूप घेतलं होतं. म्हणजे 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 भक्ताची सेवा करायला मिळावी यासाठी पांडुरंगानं ज्या निर्मळाई साहेबांचं रूप घेतलं ना, त्यांचा आजचा अभंग आहे हा. हा जो अभंग आहे हा अभंग सामान्य नाही. म्हणून तर चोखोबाच्या पत्नीला सारखा प्रश्न असा पडला होता की ननंदबाई एवढं सगळं काम करतात मात्र त्यांच्या अंगाला आबिर्भुक्याचा वास कसा येतो का? कारण ती ननंद नव्हतीच, तर तो स्वतः पांडुरंग होता. आणि तो पांडुरंग ज्या निर्मळाई साहेबांच्या रूपात अवतीर्ण झाला होता, त्या निर्मळाई साहेब सांगतात परमार्थ म्हणजे काय. पहिला मुद्दा सांगितला काय? एक पहिली गोष्ट, परमार्थ म्हणजे शुद्ध भक्तिभाव. काय पाहिजे? शुद्ध भक्तिभाव पाहिजे. आपल्या सगळ्या संतांकडे विचार करा, त्यांच्याकडे पैसे होते का? बोला ना पटकन. होते का? नाही. बरं, अडके होते? काही नव्हतं, फक्त एक गोष्ट होती. काय होती? चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. देवाला इतर काही नाही लागत. पहिली गोष्ट काय लागते ना, तर शुद्ध भाव लागतो. एक घर होतं, एक गाव, आणि त्या गावामध्ये एक भला मोठा बंगला. विठ्ठला ते बंगला, आणि त्या बंगल्यामध्ये हरिभाऊ काका एक दिवस असा घमघमाट यायला लागला. कशाचा? पदार्थांचा. इतका घमघमाट यायला लागला की सगळं गाव चर्चा करायला लागलं की आज बंगल्यावर नेमकं काय शिजतंय. सगळ्या गावामध्ये चर्चा. आणि मग काही लोकांनी जाऊन अंदाज घेतला. मोठ्याचं घर होतं, बाहेर 2-4 स्कॉर्पिओ फॉर्च्युनर लागलेल्या, ते बॉडीगार्ड 2-4 असे. एकानं अंदाज घेतला की काव आज इतका सुंदर वास येतोय, इथं काय शिजतंय, कशाबद्दल शिजतंय. ते म्हणाले काही नाही, इथं आज वेगवेगळे मेन्यू होत आहेत जेवायला. आणि याचं कारण काय माहितीये? आज एक विशेष पाहुणा इथं येणार आहे. त्या बंगल्याचं नाव होतं दुर्योधन निवास. काय नाव होतं? बंगल्याचं नाव दुर्योधन निवास होतं. आणि तिथं चर्चा अशी होती की आज तिथं द्वारकेचा राजा भगवान कृष्ण जेवायला येणार. पण सांगू तुम्हाला, जेव्हा द्वारकेचा राजा कृष्ण आला, सोबत दोस्त होता त्याच देवाचा. काय नाव? उद्धव. आणि सगळ्या लोकांना वाटत होतं, काय वाटत होतं की आता देव इथून निघणार आणि दुर्योधनाच्या घरी जाणार. मात्र देव दुर्योधनाच्या घरी गेला नाही. गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये देव गेला. आणि ती झोपडी दासीपुत्र विदुराची होती. विठ्ठला विठ्ठला. संपलं. आपण ऐकलंय अनेकदा. देव का गेला? बंगला सोडून गेला, झोपडीत का गेला? एकमेव कारण भाव आहे. आणखीन बोलू पुढे तुम्हाला. द्वारकेचा राजा जसा तसा अयोध्येचा राजकुमार जंगलात आला. आणि जंगलात येऊन कुणाकडे गेला? एका भिलाच्या बाईकडे गेला. तोर प्रेमाचा भूकेला दुष्काळ तयाला, दुष्काळ तयाला, बोरे खाये भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आपल्याला परमार्थिक व्हायचंय. पहिली गोष्ट काय पाहिजे? काय सांगितलं निर्मळाई साहेब म्हणाल्या शुद्ध भक्तिभाव. पहिली गोष्ट काय पाहिजे? पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्तिभाव पाहिजे. एक. दुसरी गोष्ट पाहिजे काय पाहिजे? नामाचं चिंतन. काही लोकांचा भाव शुद्ध असतो मात्र नामचिंतक असत नाही. काही लोक खूप चांगली असतात मात्र चांगलं असण्याच्या पुढे जर प्रवास नाही गेला ना, तर आपण गावामध्ये सज्जन राहू संपून जाऊ. झालं.
पण आपला भावही शुद्ध असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण नामधारक पण असलं पाहिजे. का? याचं कारण असं आहे की नामधारक असणारा जो आहे ना, त्याची काहीतरी वेगळी ताकद असते. आणि नाम एवढा विचार आहे, अहो सांगू तुम्हाला, नाम सगळ्यात चांगल्यात चांगलं नाम आहे. नामाचा विचार केला ना तर नाम गोड आहे. किती गोड आहे? जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामाचा जर विचार केला तर नाम सारात सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाणी जपत आहे वारंवार. नामाचा जर विचार केला, नाम गोड आहे, नाम सार आहे, नाम खरं आहे, नाम सत्य आहे, सत्य साच खरे नाम. गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड, पुसे निवृत्तीची झाड. गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे, गगनाऊनी वाढ नाम आहे. देवाच्या नावाची ही ताकद आहे. म्हणून एक पहिली गोष्ट, जर परमार्थिक व्हायचं असेल तर एक पहिला शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट काय पाहिजे? सातत्यानं नामचिंतन पाहिजे. काय पाहिजे? नामचिंतन पाहिजे. एखादा लय मोठा कलाकार आहे, नामधारक नाही ना, अर्थ नाही. एखादा लय मोठा आहे, लय अभ्यास केलाय, आणि जर नामधारक नसेल तर तो वारकरी नाही. पहिला भाव शुद्ध पाहिजे एक, आणि दुसरी गोष्ट नाम पाहिजे. नामाची ताकद किती आहे? सावता महाराजांनी सांगून ठेवलं. ते म्हणाले, नामाची या बळे न भिवू सर्वथा कळीकाळाच्या माथा, सोटे मारू वैकुंठीचा देव, आणू या कीर्तनी विठ्ठल गावुनी नाचुरंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. नामाची या बळे न भिवू सर्वथा, नामाची या बळे कळीकाळाच्या माथा सोटे मारू, नामाची या बळे वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, नामाच्या बळे सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, नामाची या बळे येणे मुक्तीद्वारा ओळंगती. एवढी नामाची ताकद आहे. गोष्ट अशी आहे, आपल्याला काय व्हायचंय? ओसामा बिन लादेन. आपल्याला काय व्हायचंय? बोला ना. आपल्याला परमार्थिक व्हायचंय. परमार्थिक व्हायचं असेल तर पहिली गोष्ट काय लागेल? एक पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव. काय लागेल? शुद्ध भक्तिभाव. आणि दुसरी गोष्ट काय लागेल? नामाचे चिंतन. आणि सांगू तुम्हाला, जसं जसं जिथं जिथं वेळ मिळेल, जेव्हा 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 वेळ मिळेल तेव्हा तेव्हा काम करत असताना आठवण आली रे आली की सुरू केलं पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपाव सर्व काळ, मंत्र हा जपावा, सर्व काळ मंत्र हा जपावा, सर्व काळ मंत्र हा जपावा. हे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा, सर्व काळ मंत्र हा जपावा, सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा, सर्व काळ मंत्र हा जपावा, सर्व रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. आपल्याला परमार्थिक व्हायचं असेल तर त्या घाटावरच्या त्या साधकाला आईसाहेब सांगतात, एक पहिली गोष्ट पाहिजे तुझ्याकडे. काय पाहिजे? एक शुद्ध भक्तिभाव पाहिजे. एक दुसरी गोष्ट काय पाहिजे? नामाचं चिंतन पाहिजे. दोन आणि आणि आणि
तिसऱ्या चरणामध्ये 5 गोष्टी नसल्या पाहिजे असं सांगितलं. निंदा द्वेष मत स्तुती मान अपमान. निंदा द्वेष स्तुती मान अपमान. निंदा दोष स्तुती मान अपमान. निंदा दोष स्तुती मान अपमान. निंदा द्वेष स्तुती मान अपमान. निंदा द्वेष स्तुती मान अपमान. समान लेखादी ममन समान लेखादी शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन. महत्वाचं आहे. परमार्थ करायचा आहे ना, पहिली गोष्ट काय पाहिजे? शुद्ध भक्ती भाव. दुसरी गोष्ट नामाचे चिंतन. या 2 गोष्टी पाहिजे. या 2 गोष्टी करायच्या. पण काय करायचं नाही? 8 मुद्दे सांगितले निर्मळाई साहेबांनी आणि त्यातले तिसऱ्या चरणात 5 मुद्दे सांगितले. ते म्हणाले, जर तुम्ही खरे परमार्थिक व्हायचं असेल ना, तुम्हाला निंदा नका करू कोणाची. निंदा. दुसरी गोष्ट दोष. तिसरी गोष्ट स्तुती. चौथी गोष्ट मान. आणि 5वी गोष्ट अपमान. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान. आपल्या गळ्यात माळ आहे की नाही? आपल्याला वारकरी व्हायचंय की नाही? मग वारकरी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट पाहिजे बाबा शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट नामाचे चिंतन. या 2 गोष्टी पाहिजेत. पण पुढची गोष्ट काय पाहिजे? काय पाहिजे? 1 निंदा नाही करायची कोणाची. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान हे करायचं नाही. निंदा नाही करायची कोणाची. खरा वारकरी जो आहे ना, तो निंदेत पडत नाही. खरा वारकरी जो आहे ना, तो अनावश्यकपणे कुणाची स्तुती करत नाही. खरा वारकरी जो आहे ना, तो गुण दोष पाहत बसत नाही. कासयासी गुणदोष पाहू अनेकांचे मज काय त्यांचे उणे असो. काही लोकांचं आयुष्य जे आहे ना, ते आयुष्य हे साधूची निंदा करण्यात आणि नालायक माणसाची स्तुती करण्यात जातं वाया. काय वाईट आहे? काय वाईट आहे परिस्थिती मी सांगू. काही लोकांना छान बोलता येतं, त्यांना सुचतही चांगलं, मात्र मिळालेली विद्वत्ता ही साधूच्या गादीला पाय लावण्यासाठी वापरतात. आयुष्यामध्ये याच्यापेक्षा वेगळं पतन काय असू शकतं दुसरं? निंदा करायची असेल ना तर आपली स्वतःची केली पाहिजे. निंदा जर करायची असेल ना तर आपल्या स्वतःची केली पाहिजे. तुकाराम महाराजांचा सगळा गाथा आपण काढा. तुकाराम महाराजांनी एवढं प्रामाणिक दुसरं कुणी नाही. विठ्ठल किती प्रामाणिक, इतकं प्रामाणिक आपण सगळी मंडळी आहोत. आपल्याकडे काकडा आरती असते. कोणत्या महिन्यात असते? कार्तिक महिन्यामध्ये. कुठल्या? कार्तिक महिन्यामध्ये सकाळी पहाटेची काय होते, गावोगाव काय होतात, काकड आरती असते. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात का थंडीचे दिवस असतात? बोला ना. कसले? थंडीचे दिवस असतात. माझा साधा प्रश्न आपल्याला असा आहे की थंडीमध्ये अंथरुणातून उठून काकड्याला यावं वाटतं का हो? खरं बोलायचं वाटतं. आणि आणखीन थोडंसं स्पष्ट बोलतो जरा, जबाबदारीने ऐका बरं का. एखाद्या वाक्याचे 2 अर्थ निघत असतील, एक खालचा अर्थ आणि एक वरचा अर्थ, आपण जो अर्थ घेतो ना ती आपली लायकी असते, म्हणून जबाबदारीने ऐकायचं. मी काय म्हणतोय? मी असं म्हणतोय, मी हे तुमचं मनोरंजन करण्यासाठी सांगत नाही. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. थंडीचे दिवस आहे हरिभाऊ काका, आणि कल्पना करा की आपल्याला काकड आरतीला जायचंय तर थंडीत उठून जावं तर का हो आपल्याला? आपण कंटाळा करतो की नाही? होतो. बरं, पुढचा माझा प्रश्न असा आहे की जर समजा नव्यानं लग्न झालेलं असेल तर
मग तर जाणं अधिक अवघड होतं. मला हे सांगत असताना सुद्धा शब्द वेचावे लागले जाणीवपूर्वक. याचा कुठलाही काय होऊ नये, अर्थ इकडे तिकडे जाऊ नये याची काळजी घ्यावी लागली. म्हणून मला जपून जपून बोलावं लागलं गादीवर. मला हे सांगत असताना सुद्धा सांकेतिक पद्धतीनं तुम्हाला सांगावं लागलं. पण श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गाथा आपण उघडला की तुकाराम महाराज काय करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा सकाळी सकाळी मला तुझ्या दर्शनाला यायची इच्छा आहे देवा. मात्र गोष्ट काय झाली, काही नाही, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. काय करू आता मी सांगू आईसाहेब, एवढं वाचलं आणि एवढं वाचल्यानंतर मी दिवसभर अस्वस्थ होतो. मी विचार असा केला की अरे आपण छचोर असतो, आपण विषयामध्ये अडकलेलो असतो. मात्र कुणी विचारलं ना का रे का नाही आला, तर आपली वेगळी उत्तर असतात. मात्र तुकाराम महाराज देवाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. देवा सकाळी सकाळी तुमच्या दर्शनाला यावं असं वाटत होतं देवा. मात्र नेमका तेव्हा विषयानं घाला घातला. मी काय करू विठ्ठल. काही लोक असतात, आता विषय निघाला म्हणून सांगतो एक मिनिट. काही लोक असतात ते काय करतात की एखाद्या क्षेत्रामध्ये एखादं तीर्थक्षेत्र असतं, तीर्थक्षेत्राचं गाव, तिथंच राहतात, त्याच्या बाहेर पडत नाही. त्यांना क्षेत्र संन्यासी असं म्हणतात. देवानं सांगितलं, काय म्हणाले की मी असा भक्ताच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. पण कोणता भक्त तो? ते म्हणाले, परिदयाचे चोखट माणसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. पण पुढचा ऐका, जया निजलिया ते उपासी वैराग्य गा. तो झोपलेला असेल ना, झोपलेला असताना वैराग्य त्याचं पाय चोपतं. अशा भक्ताच्या हृदयामध्ये देहामध्ये मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. आईसाहेब मी तुमच्या मुलासारखा आहे. मी सांगू तुम्हाला, आपण झोपलेलो जरी असलो तरी आपण विषयाचं चिंतन करतो. एवढे नालायक आहोत आपण. मी माझं सांगतो, तुम्ही सगळे ब्रह्ममूर्ती संत आहेत विठाला. आपल्याला स्वप्न पडतात, जागृतीचं सोडून द्या, स्वप्नात सुद्धा आपण विषयाचं चिंतन करणारे लोक आहोत. आणि इकडं तुकाराम महाराजांसारखा माणूस काय म्हणतो, इतकी प्रामाणिकता, इतकी स्पष्टता. म्हणजे निंदा करत असताना तुकाराम महाराज स्वतःची करतात. किती स्वतःची करतात. लोक म्हणत होते जगद्गुरु तुकाराम महाराज, लोक म्हणत होते नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम महाराज. मात्र तुकाराम महाराज म्हणत होते, माझे मज कळो येत्या बघून काय करू मन अनावर. लोक काय म्हणायचं मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मनबुद्धी. तुझं नाचविल नाही कधी माझ्या कृपाने दे बाई बाबा, माझ्या कृपाने दे बाई बाबा. नाही ऐकले गायले गीत लाज साठले हित, नाही ऐकले गायले गीत धरली लाज साठले हित. अनाथ आहे, ऐका, मी अल्पबुद्धी आहे. हे कधी म्हणत होते. एका बाजूला तो धरणेकरी ब्राह्मण इथं येऊन तुकाराम महाराजांच्या पाया पडत होता आणि तुकाराम महाराज तेव्हा म्हणत होते. हे तुकाराम महाराज काय म्हणत होते, इतका बारीक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज म्हणाले, काही नाही काही नाही, सकाळी आंबेगावला, आत्ता महासांगवेला, परवा दिवशी सकाळी 10 ते 11 भंडारा डोंगर माऊलीचा उत्सव. इथं लय भारी बोलतो देवा मी. पण सांगू देवा, वाचावदे लय गोड बोलतो देवा. वाचावदे लय भारी बोलतो देवा. वाचावदे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा. गोष्ट सांगू तुम्हाला, आपण सगळीची सगळी मंडळी अशी आहोत ना, आपण सगळीची सगळी मंडळी इंद्रियांच्या अधीन असणारी मंडळी आहोत. आणि सांगू, आपण अधीन आहोत, मात्र आपण बदमाश असे आहोत की आपल्याला सगळ्यांना साधुत्वाचं ढोंग घ्यायचंय. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये खरं साधुत्व आहे ना, ते नागडे होऊन स्वतःचे अवगुण सांगतात. निंदा करायची असेल ना तर स्वतःची केली पाहिजे. काही लोक काय करतात, काही लोक अशी असतात, चूक करू द्या पुढच्यानं, पुढच्याला शासन करतात. आणि तीच चूक स्वतः केली ना तर स्वतःला माफ करतात. साधू कुणाला म्हणतात माहितीये?
चूक पुढच्याने केली ना तर पुढच्याला माफ करून टाकायचं, आणि चूक आपण केली तर आपल्याला शासन करायचं म्हणजे साधुत्व. चूक करतो पुढे मंबाजीने चूक करू द्या तरी माफ करणं म्हणजे तुकाराम महाराज. आणि स्वतः चूक केली ना तर देवाच्या समोर जाऊन उभं राहायचं आणि माफी मागायची म्हणजे तुकाराम महाराज. विठ्ठला वाढत जाईल हे खूप. म्हणून काय केलं पाहिजे वारकऱ्याने? निंद्याच्या नादी लागू नका, स्तुतीच्या नादी नका लागू स्तुतीच्या नादी. किती नका लागू? इतकं लागू नका, इतकं लागू नका, इतकं लागू नका. काही पोरं 2-4 वर्ष आळंदीला जाऊन शिकतात. काय होतं? आणि ते शिकतात आणि ते काय होतात, गावोगाव सप्त्याला जातात. ते सप्त्याला गेले की एकतर सर्वसाधारण लोक असतात ते थोड्याशा परफॉर्मन्सने एवढं प्रेमात पडतात त्या पोरांच्या, आणि एवढं कौतुक करतात, एवढं कौतुक करतात की त्या कौतुकानं ते पोरं पुढचं शिकायचं सोडून देतात. अनेक कलाकार मंडळी, अनेक अभ्यास करणाऱ्या मंडळींनी फक्त लोकांनी स्तुती केली म्हणून त्यांचं पतन झालंय. म्हणून निंदेच्या नादी नाही लागायचं. कुणी निंदा केली ना तरी आपला आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही, आणि कुणी स्तुती जरी केली तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही म्हणजे वारकरी व्हायचं. निंदा, दोष, स्तुती आणि पुढच्यांचे दोष पाहत बसू नका. काही लोकांना सारखं डोक्यात तेच आहे. ते साध्या गाडीतून कीर्तनकार आला ना आल्टो मधून तरी त्याला भिकारी समजतात, आणि ते फॉर्च्युनर मधून आलं ना तरी भ्रष्टाचारी समजतात. लोक लय विचित्र आहे. तुम्ही साध्या कपड्यात जा, तुम्ही जोवर तुमचा इनगा दाखवत नाही ना तोवर तुम्हाला ते भोळसट समजत असतात, आणि जेव्हा आपण ज्ञानाची खरी उर्मी त्यांना दाखवतो ना त्यावेळेस ती उर्मट समजतील आपल्याला. लोकांचं काही खरं नाही. निंदेच्या नादी नाही लागायचं खऱ्या वारकऱ्यानं, दोषाच्या नादी नाही लागायचं, स्तुतीच्या नाही. आणि त्यातल्या त्यात आमचे मित्र आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज साळुंके, उत्तम कीर्तनकार आहेत. त्यांनी तर परवा दिवशी इतकं गोड वाक्य सांगितलं. ते म्हणाले की दादा, निंदा आणि दोष, निंदा आणि स्तुती याच्यामध्ये मजा काय माहितीये? एक वेळ निंदा परवडली मात्र स्तुती जास्त घातक करते. म्हटलं कसं? काही नाही. ते म्हणाले निंदा म्हणजे पुढून मारलेला दगड आहे, तो चुकवता तरी येतो. स्तुती म्हणजे मागून मारलेला दगड वरमीच लागतो. विठ्ठला निंदा नको कोणाची. परमार्थिक व्हायचं की नाही? शिवाजीराव वाढदिवस आहे आज, आहे की नाही? परमार्थिक व्हायचं म्हणजे पहिली गोष्ट काय पाहिजे स्वामी? पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव. काय पाहिजे? बोला पटकन, संपवायचं आता. काय पाहिजे? शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट नामाचे चिंतन. व्हायचं की नाही वारकरी? परमार्थिक व्हायचं की नाही आपल्याला? पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट नामाचं चिंतन पाहिजे. तिसरी गोष्ट काय पाहिजे? काय गोष्टी करायच्या नाही? निंदा नको, दोष नको, स्तुती नको, मान नको, अपमान नको. म्हणजे काय करायचं नाही? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान नको. आणि काय करायचं? शुद्ध भक्तिभाव पाहिजे आणि नामाचं चिंतन पाहिजे. गोष्ट अशी आहे, शुद्ध भक्तिभाव पाहिजे, नामाचं चिंतन पाहिजे. या 2 गोष्टी करायच्या आणि 8 गोष्टी करायच्या नाही. किती? 8 गोष्टी. पहिली गोष्ट काय नाही करायची? झोपला काय तुम्ही? पहिली गोष्ट काय करायची नाही? निंदा नाही करायची. काय करायची नाही? निंदा. दुसरी गोष्ट दोष. तिसरी गोष्ट स्तुती. चौथी गोष्ट मान. आणि 5वी गोष्ट अपमान. निंदा नको, दोष नको, स्तुती नको, मान नको, अपमान नको. या 5 गोष्टींशिवाय आणखीन 3 गोष्टी साधकानं करायच्या नसतात. हे अभंगाच्या पुढच्या चरणात सांगितलं. परनारीचा विठ्ठल परद्रव्य परनारीचा विठ्ठल परद्रव्य परवानी विठ्ठल परद्रव्य परनारीचा 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 विठ्ठल. मनावाढळ परमार्थे मनावाढळ परमार्थे मनावाढळ परमार्थे भाव नामाचे चिंतन
भक्ती भाव नामाचे काय गोड आहे. काय करायचं. एक गळ्यात ज्यांच्या ज्यांच्या माळा आहेत त्यांनी जरी ऐकलं ना तर कीर्तन सार्थकी लागला. काय करायचं. परमार्थिक व्हायचं ना. पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट पाहिजे नामाचं चिंतन. आणि उरलेल्या 8 गोष्टी करायच्या नाही. काय नाही करायचं. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान या 5 गोष्टी. आणि पुढचं सांगू. दुसऱ्याच्या अन्नाच्या नादीने लागायचं, दुसऱ्याच्या पैशाच्या नादीने लागायचं आणि दुसऱ्याच्या बाईच्या नादीने लागायचं. संपलं. काय सांगितलं. निर्मळाई साहेब म्हणाले परमार्थिक व्हायचं म्हणजे इतर लोक तुम्हाला काहीतरी सांगतील. यज्ञ करा सांगतील, त्रिवेणी संगमावर जा सांगतील, याची शांती करा सांगतील, ते करा, अमुक करा, हे अधिष्ठान करा, ते अनुष्ठान करा, हे भानगडी सांगतील. मात्र परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं. काही नाही काही नाही. एक पहिली गोष्ट शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट नामाचं चिंतन पाहिजे. या 2 गोष्टी करायच्या. आणि 8 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या नाही करायच्या. निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परान्न आणि परनारी यांचा विटाळ. संपलं. मी बोलू आपल्याला कोणताही पेपर काढा आपण. आणि आईसाहेब सांगू तुम्हाला हे परनारीचा विटाळ धरला पाहिजे. हे सांगणारा पुरुषाचा अभंग नाही हा. हे सांगणारी ही सुद्धा एक बाई आहे. तुमच्या लक्षात येतंय ना काय उंचीचं आहे. तुम्हाला जड तर नाही ना होत. नाही ना. विठ्ठल विठ्ठल. काय पाहिजे. परद्रव्य, परान्न, परनारीचा विटाळ. कोणताही पेपर उघडा आपण. कुठलाही पेपर उघडला आपण. कोणती गुन्ह्याची बातमी काढा. एकतर ते गुन्हा हातून घडलेला असतो. त्यातले 99% गुन्हे जे असतात ना ते 99% गुन्हे दुसऱ्याच्या पैसा ओरबाडायचा म्हणून झालेले असतात किंवा दुसऱ्याची बाई ओरबाडायची म्हणून झालेली असतात. पहा तुम्ही कुठलाही गुन्हा काढा आणि लक्षात घ्या. एकतर तो पैशाचा काहीतरी गडबड आहे किंवा बाईचं लफड आहे. साधू संतांनी सांगितलं असं जो माणूस वागतो ना तो माणूस गुन्ह्यात अडकत नाही. पुढचं बोलू आपल्याला. साधू संतांनी किती निंदा सहन केली हरकत नाही. मात्र जेव्हा जेव्हा एखाद्या बाईचं बालट आलं ना तेव्हा तेव्हा संत किती मोठ्या यानं व्यक्त झाले. आपण पहा बाबांवर जेव्हा असं बालट आलं तेव्हा बाबांनी आपला अवयव काढून फेकला. आणि म्हणून नाही का म्हणून ठेवलं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय मोठे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. त्या भंडारा डोंगरावर जेव्हा जसे जसे आपण पुढे जायला लागतो विठ्ठल विठ्ठल पुढे जायला लागलो की लोक चर्चा करायला सुरू करतात. एक पहिल्यांदा आपल्या अवगुणाबद्दल चर्चा करतात. बरं तिथून नाही जमलं ना मग पुढे काय करतात माहिती. पुढे आपल्या चारित्र्यावर संशय घेतात. समर्थ संपन्न आणि तेजस्वी माणसाला लोक अंधारातून दगड मारत असतात. ते त्याच्या चारित्र्यावर मारतात. कारण तो हतबल होतो ना. काय होतो. हतबल होतो. आणि गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांचा प्रभाव वाढत गेला. तर भंडारा डोंगरावर कुणीतरी कोण पाठवली. एक बाईच पाठवली. आणि बाई पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी हात जोडले. महाराज म्हणाले जाई उमाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हे. आणि गोष्ट काय माहितीये आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तुकाराम महाराज काहीच प्रतिक्रिया देत नाही यांना. मात्र त्या प्रसंगावर अभंगच लिहून ठेवला. का. कारण त्यांना माहिती आहे की परमार्थ करत असताना तू वाटचाल करत जाशील एखादा साधक आणि त्याच्या अंतःकरणामध्ये कायम वाक्य असलं पाहिजे. काय. जाई वो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हो. आई साहेब मी बोलू आपल्याला. मी सांगू तुम्हाला तुकाराम महाराजांचा हा शब्द जेव्हा ऐकला मी मला भीती वाटली. कुठला. आपण सगळे मंडळी आहेत आणि मी तुमच्या मुलासारखा आहे. मला परत सांभाळून घ्या. मी सांगू तुम्हाला. मला खरं सांगा. आपण मला सांभाळून घ्या बरं का. मला तुकाराम महाराजांचं म्हणणं सांगायचं आहे. आई साहेब मला प्रश्न असा पडला की अशी संधी मला मिळाली तर आम्ही विष्णुदास तैसे नो हो असं म्हणायचं माझं धाडस होईल का. तर याचं उत्तर शिवाजीराव नाही असं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्यानं भरलेलं ताट पाठवलं आणि ताट पाठवल्यानंतर ते ताट पाहिलं तुकोबारायांनी. तुकोबाराय काय म्हणाले, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय म्हणाले, हे बऱ्यात पडत नाही. आता समजा आज कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मला आता मानधन देणार. मानधन दिल्यानंतर समजा त्याच्यामध्ये 5-10 हजार रुपये जास्त आले तर मी गडबडीत म्हणाल का हे तो बऱ्यात न पडे? म्हणाल का? मी म्हणाल का? मी म्हणाल आपण बरं जाऊ, तुम्ही म्हणाल का? आपण म्हणू हे तो बऱ्यात न पडे. दुसऱ्याचे पैसे हातात आले तर साधू म्हणतो हे तो बऱ्यात न पडे. आणि दुसऱ्याची बाई जर समोर आली ना तर साधू म्हणतो, काय म्हणतो, आम्ही विष्णुदास तैसे नो हो. आणि दुसऱ्याचं अन्न जर समोर आलं ना तर तो म्हणतो काय, मी कष्ट केल्याशिवाय खाणार नाही. किती सोपं आहे. आपल्या सगळ्यांना वारकरी व्हायचंय मायबाप. आपण नंतर महाराज, गुणीजन, बुवा, बाबा, अमुक तमुक सगळं नंतर वारकरी व्हायचं असेल तर काय पाहिजे, एक पहिली गोष्ट पाहिजे शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट पाहिजे नामाचं चिंतन पाहिजे. 2 या 2 गोष्टी करायच्या आणि 8 गोष्टी करायच्या नाही. काय नाही करायचं, निंदा नाही करायची, दोष नको, स्तुती नको, मान नको, अपमान नको, परद्रव्य नको, परान्न नको आणि परनारी नको. विठोबा रखुमाई परमार्थ साधावा बोलती. या गोष्टी बोलतात खूप, पुरी नये हातवटी काही त्याचे. शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण. परमार्था विठ्ठला विठ्ठला. झालं, संपलं कीर्तन. परमार्थ करायचाय. निर्मळा आई साहेब म्हणाल्या 3 गोष्टी केल्या पाहिजे. इकडे लक्ष द्या, संपलं कीर्तन माझं. 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय काय केलं पाहिजे? 1 शुद्ध भक्तिभाव पाहिजे, 1 दुसरं नामाचं चिंतन पाहिजे, 2 आणि तिसरी जी गोष्ट आहे ना ती निर्मळा आई साहेबांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितली. काय म्हणाले? निर्मळा म्हणे हाची परमार्थ संतांचा सांगात दिननिशी. आपण सगळी मंडळी आहे ना इथं जमलो की ज्यांच्या गळ्यात माळा नाही ना त्यांच्या निंदीत खूप काळ वाया घालवतो. मात्र ज्यांच्या गळ्यात माळा आहे आपल्या सकट, आपण आपल्या उद्धाराची चर्चा हल्ली कमी करू लागलोय तसं वाटतं मला. आपण सगळी मंडळी आहेत ना इथं धर्म मंडपात असणारी, जे कोणी बाहेर आहे दुर्जन नीच काय असतील ना त्यांची चिंता नका करू. आता इथं आपण आलोय ना, इथं आल्यानंतर आपण परमार्थ शिकून गेलं पाहिजे. आणि परमार्थ शिकायचं म्हणजे काय करायचं? काही नाही, 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय? किती? 3 गोष्टी. 1 पहिली गोष्ट काय पाहिजे? शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट काय पाहिजे? नामाचे चिंतन. आणि तिसरी गोष्ट करायची ती म्हणजे संतांची संगत करायची. काय करायचं? परमार्थिक व्हायचं म्हणजे 3 गोष्टी करायच्या. 1 शुद्ध भक्तिभाव. दुसरी गोष्ट स्वामी नामाचे चिंतन. काय? नामाचे चिंतन. 1 शुद्ध भक्तिभाव, दुसरी गोष्ट नामाचे चिंतन आणि तिसरी गोष्ट अंगज महाराज संतांची संगत केली पाहिजे. काय केलं पाहिजे? 1 पहिली गोष्ट
शुद्ध भक्तिभाव पाहिजे. दुसरी गोष्ट नामाचं चिंतन पाहिजे. तिसरी गोष्ट संतांची संगत पाहिजे. जबाबदार या 3 गोष्टी करायच्या. किती? या 3 गोष्टी करायच्या. आणि 8 गोष्टी करायच्या नाही. किती नाही करायच्या? कोणत्या? 8 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परान्न आणि परनारी. 3 गोष्टी करायच्या. लेकरं लय गोड आहे. क्या बात आहे. 3 गोष्टी केल्या पाहिजे. किती? 3 गोष्टी कोणत्या करायच्या? शुद्ध भक्तिभाव. तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढेच जात नाही. तुम्हाला माहिती नाही किस्सा हे काय चाललंय. काय पाहिजे? 1 शुद्ध भक्तिभाव. काय करायचं? शुद्ध भक्तिभाव. 2 नामाचे चिंतन. 3 संतांची संगत. या 3 गोष्टी करायच्या. आणि 8 गोष्टी करायच्या नाही सोमा. काय करायचं नाही? 1 पहिलं काय करायचं? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परनारी आणि परधन. काय? परधन म्हणजे एकूण काय? परद्रव्य, परनारी आणि परधन. या 8 गोष्टी ज्या आहे, 8 गोष्टी करायच्या नाही आणि 3 गोष्टी करायच्या. किती? 8 गोष्टी करायच्या नाही आणि 3 गोष्टी करायच्या. 8 आणि 3 किती? मी सांगू? 8 अधिक 3. 8 अधिक 3 बरोबर किती? मी सांगू? हीच एकादशी आहे. खिचडी खायची एकादशी 15 दिवसातून एकदा. मात्र ही आचरणाची एकादशी रोज असली पाहिजे. काय असली पाहिजे? या निर्मळा आई साहेबांनी परमार्थ सांगितला. लय चांगलं भजन करतो आणि व्याजाने पैसे देतो बहादर. खूप चांगलं चाललंय त्याचं. विद्वान आहे खूप. मात्र घरोघर लफडे आहेत त्याचे, गावोगाव. मी सांगू तुम्हाला, मला पहिल्या टप्प्यामध्ये माझं वारकरी घर आहे, आईसाहेबांना माहिती आहे. मला एका टप्प्याला हे सगळं आहे ना, याचा कटाळा आला होता. आई वाटायचं हे काय खरं आहे, हे टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं, टाळ कुटणं बिटणं काही खरं नाही. आणि मी एका विशिष्ट टप्प्याला सांगतो, खूप दुरून पाहत होतो. नंतर तुकाराम महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये गेलो, गाथा हातात आली, माझं कल्याण झालं. माझ्या नंतर असं लक्षात आलं की मी भजनी मंडळाला संप्रदाय समजत होतो. विठ्ठल विठ्ठल. 2-4 महाराज मंडळी म्हणजे संप्रदाय नाही. ऐका, 2-4 गाणारे वाजवणारे म्हणजे उर्मट म्हातारे, कलेची मस्ती असणारे गायक, ज्ञानाची काय म्हणूयात त्याला, ते रागीटपणा असणारे 2-4 असे तरुण म्हणजे संप्रदाय नाही. खरा संप्रदाय कोण माहितीये? खरा संप्रदाय कोण? ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तिभाव आहे. खरा सांप्रदायिक कोण? खरा सांप्रदायिक कोण? जो नामधारक आहे. खरा सांप्रदायिक कोण? जो संतांची संगत करण्याची अपेक्षा धरतो. खरा सांप्रदायिक कोण? जो कुणाची निंदा करत नाही. खरा सांप्रदायिक कोण? जो दोष दर्शन करत नाही. खरा सांप्रदायिक कोण? दुसऱ्याची स्तुती करत नाही विठ्ठला वाचून इतर कुणाची. खरा सांप्रदायिक कोण? जो स्वतःच्या स्तुतीला आहे ना डोळ्याआड करतो. खरा सांप्रदायिक कोण? जो मान आणि अपमान स्थितप्रज्ञ बुद्धीनं स्वीकारतो. जो दुसऱ्याच्या बाईच्या नादी लागत नाही, दुसऱ्याच्या पैशाच्या नादी लागत नाही, दुसऱ्याच्या अन्नाच्या नादी लागत नाही, तो खरा सांप्रदायिक आहे. आणि गोष्ट अशी आहे की हाच खरा परमार्थ आहे. हे निर्मळा आईसाहेबांनी पंढरपूरमध्ये त्या घाटावर उभं राहून त्या साधकाला सांगितलं. साधकाला जे सांगितलं ना तेच आपण समजून घेतलं पाहिजे. मना शेवट. निर्मळा मने हाची परमार्थ मने निर्मळा मने हाची परमार्थ निर्मळा मने हाची परमार्थ निर्मला मन हाची परमार्थ निर्मला मन हाची परमार्थ संताचा संगत दिन निधी संताचा संगत दिन निधी शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन भक्तिभाव नामाचे चिंतन संतांचा संगात दिननिसी संतांचा संगात दिननिसी
नामाचे चिंतन शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन मुख्य कारण परमार्थी टाळ वाजू नका हेचे परमार्थ दिननिधी हेचे परमार्थ दिननिधी हेच मुख्य कारण परमार्थी हेच मुख्य कारण परमार्थी हेच मुख्य हरी हे मुख्य कारण हेच मुख्य कारण हेच मुख्य कारण भाव नामाचे चिंतन नामाचे चिंतन परमार्थिक व्हायचं असेल तर 3 गोष्टी केल्या पाहिजे. एक, पहिली गोष्ट काय केली पाहिजे? शुद्ध भक्ती भाव. दुसरी गोष्ट नामाचे चिंतन. तिसरी गोष्ट संतांची संगत. या 3 गोष्टी करायच्या आणि 8 गोष्टी करायच्या नाही. काय नाही? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परान्न आणि काय? परनारी. परद्रव्य, परान्न आणि परनारी. 3 गोष्टी करायच्या, 8 गोष्टी करायच्या नाही. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. आ विठ्ठल जय जय विठ्ठल. बसा, 2 मिनिटं बसा. 2च मिनिटं बोलतो. बस खाली मावशे. आई साहेब 2 मिनिटं. काय की आज आनंदाचा दिवस आहे. ए बाई झालं. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, पुरी नये हातवटी काही त्याची शुद्ध भक्तिभाव. नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था. नियोजित वेळेमध्ये आईसाहेबांना वंदन करण्यासाठी, मीराबाई आईसाहेबांना वंदन करण्यासाठी हा अभंग निवडला. याचे 1-2 कारण मी सांगू आपल्याला. एक, खरा परमार्थ म्हणजे काय हेही सांगायचंय. आणि दुसरं गोष्ट सांगू की एका महिला संताचं सामर्थ्य पण सांगायचं म्हणून निवडलं. मी खरं सांगतो आपल्याला, खरं सांगतो. मी खूप उदारपणे विचार करणारा माणूस आहे आणि मला या निमित्तानं, आजच्या अभंगाच्या निमित्तानं मुक्ताबाईला वंदन करता आलं, बहिणाबाईला वंदन करता आलं, जनाबाईला वंदन करता आलं, मातोश्री मीराबाईला वंदन करता आलं आणि या राधाईला पण वंदन करता आलं.
मी बोलू आपल्याला, अनेक महिला अशा आहेत की ज्या हा मी बोलू आपल्याला, संपलंय माझं कीर्तन. अशा अनेक बाया आहेत, ए तुमचं चाललंय, अशा अनेक बाया आहेत ना सांगू, प्रपंचात काम करत राहतात, मात्र परमार्थाची कास सोडत नाही. आजचं कीर्तन त्या माऊल्यांना अर्पण आहे माझं. आणि मला आज वाटून गेलं अंतःकरणातून की अभंगाच्या बद्दलच विचार केला पाहिजे. आमचे अण्णा आहेत आणि ते म्हटले की काही नाही, तू आज आलाय ना तिथं तर काही नाही, तू स्त्री संतांचाच अभंग सांग. अण्णांनी आज्ञा केली आणि मी ती पाळली. आणि खरं आहे काय की मीराबाई आई साहेबांना वंदन करण्यासाठी निर्मळा आई साहेबांचे शब्द घेतले. आणि गोष्ट काय आहे की इथं मजा भारी आहे, इथं मीराबाई आई साहेबांच्या गादीवर राधाबाई आई साहेब आहेत. एक मीरा एक राधा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के प्रेम में बोलो. आपल्याकडे गडबड काय होते, आपण खूप संकुचित बुद्धीनं पाहतो. ज्यांना परमार्थाचा संस्कार नाही, भाऊ बाबांचा संस्कार नाही ना, त्यांनी ना संकुचित बुद्धीनं पाहू द्या, त्यांची काय अडचण नाही. मात्र भाऊ बाबाच्या मांडीवर बसून पण जर आपण संकुचित बुद्धीनं पाहत असू ना, तर आपल्या एवढे कर्मदरिद्री दुसरे कोणी नाही. मी सांगू आपल्याला की सोनी मराठीवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार नावाचा एक कार्यक्रम झाला, शुद्ध पारमार्थिक कीर्तनाचा. आणि आपल्याला भाग्याची गोष्ट काय माहितीये, त्याच्यामध्ये राज्यामधले पहिल्या टप्प्यामध्ये 1-1.5 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. नंतर टप्प्याटप्प्यानं ते स्पर्धा, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, असं करत करत शेवटी फक्त 12 लोकांवर आलं होतं. आणि त्यातली 3 जण निवडली गेली. आणि मग त्याला पहिला जो आला त्याला भला मोठा चांदीचा विना देऊन सत्कार वित्कार सगळं झालं मोठं. त्याच्यासाठी राज्यातून 2 परीक्षक होते. किती? 2. पहिले परीक्षक जे होते त्यांचं या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन आहे, जागराचं कीर्तन, जगन्नाथ महाराजांचं. जे एक पहिले परीक्षक जे होते त्यांचं कधी कीर्तन आहे? जागराचं कीर्तन आहे. आणि दुसरे जे परीक्षक होते ना त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. आणि त्या म्हणजे मातोश्री राधाबाई आईसाहेब आहेत. आणि आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. बाबांची दृष्टी विशाल होती, भीमसिंग महाराजांची दृष्टी विशाल होती. आणि त्यांनी आपल्यासाठी हे शक्तिपीठ निर्माण करून ठेवलंय. हे जे संस्थान आहे, हे आईसाहेबांची जी समाधी आहे, हे काय असेल तर हे आपल्यासाठी शक्तिपीठ आहे. आणि त्या शक्तिपीठामध्ये आज इथं येता आलं आणि निर्मळा आईसाहेबांची हे शब्द घेऊन आपल्या सगळ्यांना वंदन या निमित्तानं करता आलं. खरं तर आईसाहेबांना भेटायला येता आलं. मला आज आनंदाची गोष्ट काय, मला आईसाहेबांना भेटायला येता आलं, दर्शनाला येता आलं. इतक्या मोठ्या असूनही त्या व्यक्तिगत सुखदुःखामध्ये सहभागी असतात आमच्या कुटुंबाच्या. मी त्यांना खूप अंतःकरणापासून त्याच्यासाठी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन अभिवादन करतो. वाजवणारी मंडळी, अंगज महाराज, आपल्या सगळ्यांना, आदरणीय हरिभाऊ महाराज, आदरणीय फुंदे महाराज, आदरणीय बिभीषण महाराज, आदरणीय सांगळे महाराज, आपण सगळीच मंडळी, स्वामी क्या बात है. तुमच्या सगळ्या टीमला खूप अंतःकरणापासून वंदन करतो. सर्वांच्या पायावर नमस्कार करतो. माझं नाव लक्षात ठेवलं नाही तर हरकत नाही, आजचा दिवस विसरून गेला तरी हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक नाही 11 गोष्टी लक्षात ठेवायची. किती? हा एक नाही, हा बाबा कुठून आला होता, काय केलं, काय काय विसरून जा सगळं. फक्त किती गोष्टी लक्षात ठेवायच्या? 11 गोष्टी. 3 गोष्टी करायच्या आणि 8 गोष्टी करायच्या. 3 गोष्टी करायच्या. काय काय करायचं? 1 शुद्ध भक्तिभाव, दुसरी गोष्ट नामाचे चिंतन, तिसरी गोष्ट, 3 गोष्टी करायच्या. 1 पहिलं शुद्ध भक्तिभाव, दुसरं नामाचं चिंतन, तिसरं संतांची संगत करायची. या 3 गोष्टी करायच्या. आणि 8 गोष्टी करायच्या नाही उक्कडगावकर, 8 गोष्टी करायच्या नाहीत. कोणकोणत्या? निंदा, दोष, स्तुती, मान, अपमान, परद्रव्य, परान्न आणि
परनारी विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुणी वेडी वाकोडी उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचार खाली बसा, खाली बसा, खाली बसा. अजिबात उठू नका, खाली बसा. पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज बसा बसा 2 मिनिटं. नियोजन सांगेपर्यंत कुणी जागा सोडू नका. आपण 8 ते 10 या वेळेत कीर्तन केलंय आणि महाराजांनी वेळ जास्त पुढं अजिबात जाऊ दिला नाही. कमी वेळेत खूप सांगितलंय. श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला हा भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा आणि आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि भारती विद्यापीठामध्ये स्वतः महाराज शिकवतात. जरा जोरात टाळ्या वाजवा. पुण्यामधलं 1 नंबरचं विद्यापीठ म्हणजे भारती विद्यापीठ. त्यांनी जे तुमच्याकडून एवढ्या वेळेस तोंडातून वधून घेतलंय तिथं ते शिकवतात. एक प्राचार्य म्हणून आहेत, ही सोपी गोष्ट नाही. आणि आमचे बंधू आहेत. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? यामध्ये जेवढे कीर्तनकार होते त्यांना कमीत कमी 500 ते 700 अभंग देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आमचे आदरणीय सचिन महाराज. जरा थोडंसं जोरात टाळ्या वाजवा. सचिन महाराज पवार. पवार या नावात फार मोठी पावर आहे आणि ते लांबचे नाहीत, आपल्या निरगुडीचे आहेत. निरगुडीचे कोपरगावला गेलेत आणि पुण्याला त्यांचं सर्व शिक्षण वगैरे झालंय. त्यांचे बंधू आमचे दीपक अण्णा, ते कोपरगाव ज्यांची माईक सिस्टीम आहे, ही सिस्टीम म्हणजे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मंडप राधेश आमचा आहे, पण सिस्टीममधली PhD झालेले दीपक पवार अण्णा आहेत. तुम्हाला कुठेतरी आवाज दिसतो का? इथं आपण प्रत्येक गोष्ट करत असताना क्वालिटीची करतो हे निश्चित लक्षात ठेवा. आणि दीपक अण्णांनी सुद्धा मला शब्द दिला आहे की आईसाहेब, मला बाकीचं ते काहीच बोलत नाही, पण जोपर्यंत मी जिवंत आहे आणि तुम्ही आहात तोपर्यंत मी येत राहील. ही अशी माणसं जोडल्या गेलीत बरं का आपल्याकडे, म्हणून जमलंय. आणि आमचे सचिन महाराज पवार म्हणजे तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या ज्यावेळेस बीज असती आणि त्या बीजेमध्ये जे TV ला ऐकताना तुम्ही तुकोबारायची माहिती, ते पूर्ण सचिन महाराज यांचा आवाज असतो, पूर्ण ते सांगत असतात. अत्यंत चिकित्सक, मार्मिक आणि तुकोबारायचा गाथा, चिंतन, अभ्यास कशाला म्हणतात ती गोष्ट त्यांच्याकडे आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. फार चिंतनीय विषय आज त्यांनी मांडला. आणि महाराज, मला असं वाटतं आयुष्यभर आज तुम्ही जे मुद्दे सांगितले, एवढ्या मुद्द्याचं जर जीवनामध्ये पालन केलं तर त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. फार महत्त्वाचं मनातलं आणि हृदयातलं बोललात प्रत्येकाच्या तुम्ही आज. खरं म्हणजे असं कीर्तन मला वाटतं आज पुरणपोळीचं जेवणच आपल्याला मिळालंय. इतक्या उच्च कोटीचं कीर्तन झालंय बरं, उच्च कोटीचं. म्हणजे खरंच इथं अभ्यासू, ज्याला आपल्याला म्हणतो ना कानाची तृप्ती होईल असं पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं. त्यांचं पूर्ण आयुष्य त्या अभ्यासामध्ये चाललेलं आहे. काही माणसं जीवनामध्ये तास ना तास, 8-8, 10-10 तास तुकोबारायचे अभंग, चिंतन आणि त्याच्यावर अभ्यास केलेली माणसं आहेत, तेव्हा हे तोंडातून निघतं. म्हणून त्या सोनी मराठी वाहिनीमध्ये आम्ही काम करत असताना यांचे ते अभंग होते. आणि आज त्यांनी जो अभंग घेतला ना, खरं म्हणजे सचिन महाराज, मी सुद्धा हृदयापासून तुम्हाला सलाम करते आज की तुम्ही निर्मळाबाईचा अभंग घेतला, म्हणजे श्री शक्तिपीठाला न्याय मिळवून दिला. आणि एक गोष्ट सर्व मंडळींनी लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानं आहेत, पण जसे 3.5 शक्तिपीठ आहेत
आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक गड आहे, भगवानगड, नारायणगड, गणिनाथगड, पण त्यामध्ये हा एक आईसाहेब गड हे एक शक्तिपीठ आहे. आणि संत मीराबाई आईसाहेबाची पुण्याई, भगवान बाबाचा आशीर्वाद, वामन भाऊची कृपा आणि भीमसिंह महाराजांची कृपा, याची सगळ्याच्या कृपेमुळे हे संस्थान घडलंय. सचिन महाराज, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आज खरी आमच्या कानाची तृप्ती झाली. मला असं वाटतं असं तत्वज्ञान आणि असं कीर्तन जर समाजामध्ये ऐकायला भेटलं तर मला वाटतं समाजामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या काळामध्ये आपण फार विनोद ऐकण्यापेक्षा, तेच ऐकण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी ऐका की ज्या विचारामुळं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. इतकं उच्च कोटीचं कीर्तन झालं बरं आज, खूपच. म्हणून मनापासून धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या वाजवा. सचिन महाराज, आपल्याला उदंड आयुष्य लाभो. आणि संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना आहे की भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन आणि जगद्गुरु तुकोबारायचे अभंग तुम्ही जीवनात जगत आहात, दुसऱ्यालाही जगवा आणि असं जागे करत चलत आहात तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे श्री अशोक रानू गर्जे आरोग्य सेवक हे आजचे यजमान होते, आज एकटेच होते. लक्ष्मीनारायणाने हार घातलाय. श्रीहरी गीते पाटील नगरसेवक, रघुनाथ तानाजी गर्जे यांनी नाश्ता दिला. सावरगाव सोने चुंबळी यांनी दुपारचं जेवण दिलंय. संध्याकाळी अशोक ज्ञानोबा गर्जे, सत्यवान ज्ञानोबा गर्जे, महेंद्र नागरगोजे, लक्ष्मण हनुमंतराग, भागवत डीडी, तसेच डीडी भोसले पाटोदा. आज संध्याकाळची, सकाळची, दुपारची सगळ्याच पंक्ती एकाचड एक केल्यात. आचार्याला सुद्धा धन्यवाद द्यावे एवढे कमीच आहेत. श्री अर्जुन शेठ सानप व सरपंच नामदेव शेठ सानप यांनी हनुमानजीचं मंदिर करायचं, त्या हनुमानाच्या मंदिरासाठी 100 पोते सिमेंट देऊ केलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवा. तसेच दिनकर रघुनाथ गर्जे, दिनकर भाऊ दिनकर गर्जे साहेब यांनी सुद्धा 50 पोते सिमेंटचे देऊ केलेले आहेत. तसेच लाला गर्जे कॉन्ट्रॅक्टर यांनी 5000 विटा या हनुमानाच्या मंदिरासाठी जाहीर केलेले आहेत. कारण आता इकडं महादेव चालू, हे सुद्धा मंदिर व्हायचं. सप्ताह झाला, इथं मंदिराचे काम करणारे माणसं आलेलेच आहेत. आमचं सारखं चालूच आहे हे काम. लगेच हनुमानाचं मंदिर चालू करायचं आहे. ज्यांना कुणाला सिमेंटच्या रूपाने, दक्षिणाच्या रूपाने, ज्यांना जी इच्छा असेल, संस्थांमध्ये काय लागत नाही माऊल्यांनो. आता आमचा संस्थांचा हा पसाराही मोठा झालेला आहे, तर बराच वेळा लागतं. आता काहीला वाटत असेल आईसाहेब शासनाचे बरेच आले तर मग त्याच्यातून नाही का होत. पण बघा सगळे हसायला लागले बरं का. सगळ्याला माहिती आहे सरकारचं अनुदान बरंच आलंय. पण तुम्हाला सांगू का, सरकारचं अनुदान तिकडं ते सभा मंडप आणि हे बांधकामाला चाललंय, पण मंदिराच्या कामाला शासनाचं येत नाही, ते आपल्यालाच करावं लागतंय. म्हणून ते तिकडं आपलं ते काम होणार आहे. ज्यांना देण्याची इच्छा असेल त्यांनी द्यावी. ऐका, उद्या सकाळी पारायण होईल, गाथा भजन होईल. पण याची नोंद घ्या, उद्या सकाळी ठीक 11 ते 1 किंवा 2 वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण, वाल्मिकी रामायण. जसं आज महाराज अत्यंत अभ्यासपूर्ण सांगतात ना, इथं बसलेली सर्व मंडळी अत्यंत अभ्यासपूर्ण वाल्मिकी रामायण, ते सुद्धा PhD झालेले महाराज आहेत. सय्यद महाराज जलाल यांचं उद्या 11 ते 1-1:30 वाजेपर्यंत वाल्मिकी रामायण आहे, त्याचाही लाभ घ्या आणि ते ऐकायला या बरं. सर्वजण उपस्थिती लावा. काय होतं, आपण विद्वान आणतो, संध्याकाळी गर्दी असते पण दुपारी लोक कमी असतात. तसं करू नका माता माऊल्यांनो. श्री शक्तीपीठ आहे, पुरुष मंडळी सर्वांनी हजेरी लावा. आणि त्याचेही यजमान श्री बबन केरबा जायभाई, आरोग्य सेवक श्री रावसाहेब अर्जुन गर्जे. आणि उद्या संध्याकाळी 8 ते 10 अतुल महाराज शास्त्री भगवान बाबा तागडगाव संस्थान यांचं कीर्तन होईल. आणि उद्या सकाळचा नाश्ता लक्ष्मण ज्ञानोबा गर्जे, अंकुश किसन गर्जे, पोपट रंगनाथ गर्जे फौजी. उद्या संध्याकाळची पंगत रामचंद्र मारुती गर्जे, माजी सरपंच हनुमान महादेव सानप ग्रामपंचायत सदस्य. उद्या संध्याकाळची पंगत चंद्रकांत भगवान काळुशे, मुक्ताजी तात्याबा गर्जे, विकास बाबासाहेब थोरवे, रघुनाथ साहेबराव गर्जे, विठ्ठल ज्ञानराव काळुशे, डॅडी सुशांत सोपानराव राग, गणिनाथ गणपती गर्जे, प्रवीण जगन्नाथ काळुशे, आश्रुबा अर्जुन आश्रुबा गर्जे, त्रिंबक निवृत्ती काळुशे, विश्वजित उद्धव गर्जे. उद्याचा जागर कडबनवाडी, रोतवाडी, काकडीरा, बांगडवाडी भजनी मंडळ. तुम्ही म्हणाल इतके जण पंक्तीला कसे, सगळ्यांनी जेवायला यायचं. पंक्तीला माणसं भरपूर आहेत, काही नाही झालं.
आताच महाराजांनी सांगितलं, महाराज तर कीर्तनाला आपल्याकडे आले तरी ते म्हणले माझ्याकडून 5,000 रुपये पवार परिवाराकडून, आमचे दीपक भाऊ पवार परिवाराकडून. आणि ज्यांना कोणाला आम्हाला उन्हाळ्याचं बद्री केदारनाथ यात्रा जायची आहे त्यांनी इथं कार्यकर्त्याकडे नावं द्यावात. आणि आता सांगितलंय आजच्या यजमानाने की